सातपुड्यातील आंबा बहरला, आमचूर प्रक्रिया उद्योगांकडून यंदा अपेक्षा। सातपुड्यात यंदा चांगलाच मोहर आल्यामुळे सर्वांना वाटतंय कुतूहल। सातपुड्यातील आंब्यांना यंदा चांगला मोहर आला आहे, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असून आमचूर उद्योगालाही त्याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे आमचूर उद्योगाला मोठा फटका बसला होता। यंदा मात्र सातपुड्यातील गावरान आंबा चांगलाच बहरला आहे। आंब्यांचे झाडे मोहराने बहरले आहे, त्यामुळे मोहराचा सुगंध सातपुड्याच्या दऱ्याखऱ्यात दरवळत आहे। सातपुड्यात आंब्यापासून पूरक उद्योग म्हणून आमचूर तयार केले जाते। आमचूरची बाजारपेठ सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर होत असते। दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात लाखोची उलाढाल आमचूर उद्योगाच्या माध्यमातून होत असते। गेल्या वर्षी ऐन आंब्याच्या हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे आमचूर उद्योगावर त्याचा परिणाम झाला, त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणावर झाले होते। त्यामुळे आदिवासी कुटुंबांचे अर्थचक्र हे कमी प्रमाणावर चालले होते, त्याचा फटका अनेक कुटुंबांना बसला होता। सातपुड्यातील दऱ्याखऱ्यात प्रत्येक कुटुंब 3 महिने याच उद्योगात अडकून राहतात। मात्र यंदा सातपुड्याच्या परिसरात थंडीचा कडाका जाणवू लागल्याने रब्बी पिकासह सातपुड्यात आंब्यांना दिलासा देणारी बाब आहे। डिसेंबरच्या शेवटी जोरदार थंडी जाणवू लागल्यामुळे थंडीवर अवलंबून असलेल्या पिकांना पोषक असल्याने शेतातील पिके व आंब्यांच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर पालवी फुटली असून काही ठिकाणी पालवी फुटून बहराचा अवधी झाला आहे, तर काही झाडांना अद्याप पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू आहे। आंब्याला मोहर येण्यासाठी थंडीचा जोर लागतो। यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त थंडी असल्यामुळे लहान मोठ्या आंब्यांना मोहर आला आहे, त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। परंतु यंदा अवकाळी पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, धडगाव।